नमस्कार मंडळी, आज आपण सोयाबीन फ्राईड राईसची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सोयाबीन आधी हे 10 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आपण। आता ही सामग्री लागणार आहे। ही गाजर, शिमला मिरची, आलं, लसूण, मिरची आणि कांदा आणि थोडीशी त्याच्यानंतर कोबी, ही एवढी सामग्री लागणार आहे आपल्याला। चला मग आपण आता हा तांदूळ 80% भात शिजवून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं आहे। 80% राईस शिजवून घेऊया। हा आता आपण शिजलाय राईस तो चाळणीत काढून घेतलेला आहे। चला मग आता कढई ठेवले गॅसवर। चला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये आता 2-3 चमचे आपण तेल घालून घेऊया। तेल चांगलं तापलं की मग आपण त्याच्यामध्ये आलं लसूण टाकून घेऊया। ते थोडंसं ब्राऊन करूया। आलं लसूण टाकलं की ते सगळं हलवून घेऊया। थोडंसं ब्राऊन झालं पाहिजे तोपर्यंत आपण ते हलवूया। मग त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया। ती पण थोडीशी लाल झाली पाहिजे। सगळं आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर मग आपण कांदा घालून घेऊया। कांदा पण आपला हा पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे तोपर्यंत आपण तो तेलामध्ये परतून घेऊया। सगळं मिक्स करून आपण कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया। आता बऱ्यापैकी आपला कांदा लाल झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये गाजर घालून घेऊया। गाजर हे सगळं आपण मिक्स करूया। गाजर आपल्याला हा सगळा मिक्स करून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेऊया। शिमला मिरची पण आपण पूर्ण सगळं मिक्स करून घेऊया। तेलातच ती थोडीशी वाफवून घ्यायची। सगळं मिक्स झालं की मग त्याच्यामध्ये आपण सोयाबीन घालून घेऊया। सगळे सोयाबीन आपण जे शिजवलेले आहेत सोयाबीन ते आपण सगळे त्या कढईत घालून घेऊया। 1-5 मिनिटं ते सोयाबीन आपण तेलामध्ये सगळे परतून घेऊया भाजीसोबतच। व्यवस्थित सगळे सोयाबीन परतले पाहिजेत भाजी बरोबर। सगळं परतून झालं की मग आपण त्याचे सॉसेस घालूया। आधी थोडंसं विनेगर घालायचं 2 चमचे। मग त्यानंतर सोया सॉस घालून घेऊया 2-3 चमचे। सोया सॉस 2-3 चमचे। मग चिली सॉस घालून घेऊया 2-3 चमचे चिली सॉस। आणि मग नंतर ग्रीन चिली सॉस घालून घेऊया। हे असं सगळे सॉस टाकून घ्यायचे आणि सगळे मिक्स करूया। पुन्हा सगळं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स झालं की मग आपण जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ घालून घेऊया। आपला भात किती आहे तो बघ, भातात मीठ टाकलेलं आहे तेवढं मिक्स करूया। मग आपण लास्टला कोबी घालायचा, कारण कोबीला काही खूप वेळ लागत नाही शिजायला। कोबी लगेच शिजते म्हणून कोबी लास्टला घालायचा। सगळं आता परतून घेऊया आपण व्यवस्थित सगळी भाजी। मग त्याच्यामध्ये आपण राईस घालून घेऊया। जो आपण 80% शिजवलेला आहे राईस तो आपण सगळा राईस त्याच्यामध्ये कढईत घालून घेऊया पूर्ण। आणि मग आपण हा राईस सगळा मिक्स करून घेऊया। व्यवस्थित सगळा मिक्स झाला पाहिजे सगळा। आता राईस आपल्याला सगळा पूर्ण मिक्स झालेला आहे बघा। सगळा राईस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण त्याला झाकण मारून वाफेवर 5-10 मिनिटं ठेवून घ्या। आपली वाफ झालेली आहे। आता आपण पुन्हा राईस तो सगळा हलवून घेऊया व्यवस्थित। बघा अशा प्रकारे हा आपला राईस आता तयार आहे। तर मंडळी, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा।